नमस्कार मित्रांनो. माझं नाव सतीश. तसं मी पेशानं एक ट्रक ड्रायव्हर आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एक खराखुरा प्रवासामधला भयानक अनुभव सांगणार. घटना साधारणतः 4-5 वर्षापूर्वीची. म्हणजे ज्यावेळी कोरोना पॅन्डेमिक चालू होता त्यावेळीची ही घटना. कोरोनामुळं सगळीकडे लॉकडाऊन पडलेलं होतं आणि तुम्हाला माहितीच असेल, जरी दुसऱ्या सगळ्या सेवा जरी बंद असल्या तरी अत्यावश्यक सेवा म्हणजे खाण्यापिण्याचं सामान, मेडिकलचं सामान या वस्तू मात्र प्रत्येक ठिकाणीच लागायच्या आणि माझ्या ट्रकमधून मी तशाच वस्तूंची वाहतूक करत होतो. आता त्या दिवशीचा प्रसंग मला एकदम चांगला आठवतो. त्या दिवशी मला मुंबईला जायचं होतं. त्यामुळं संध्याकाळचं जेवण वगैरे घरीच करून मी रात्री 8:30 वाजता माझ्या घरातून बाहेर पडलो. जाताना माझी गाडी मोकळीच होती, कारण मला मुंबईतून माल भरून पुन्हा गावाला परत यायचं होतं. तसं माझ्या गावापासून मुंबईला जायचं म्हणलं तरी 8 तासाचा वेळ तरी आरामात लागायचा. त्यामुळे मी जरा लवकरच घरातून बाहेर पडलेलो होतो. म्हणजे साधारणतः पहाटेपर्यंत मी मुंबईमध्ये पोहोचेल असा माझा अंदाज होता. गावापाठोपाठ गाव पाठीमागं पडत होतं. थोड्याच वेळात एक मोठा हायवे रस्ता लागला आणि मी त्या हायवे रस्त्याने जवळजवळ 3-3.5 तासाचं अंतर कापलं. पण मला माहिती होतं की जसं जसं मी आता मुंबईच्या जवळ जाईल तसं तसं रस्त्याचं ट्रॅफिक खूपच वाढणार आणि चेकिंग पण भरपूर चालायचं. म्हणून माझ्या डोक्यात विचार आला की या नवीन हायवेने मुंबईला जाण्यापेक्षा जुन्या रस्त्याने मुंबईला जावं. आता मी नवीन रस्त्यानेच मुंबईला जायचो, पण आता कोरोना कालावधीमध्ये त्या रस्त्याला भरपूर पोलीस वगैरे असायचे, चेकिंग भरपूर चालायचं, त्यामुळे खूपच उशीर व्हायचा. आणि जुना रस्ता पण माझ्यासाठी काही नवीन नव्हता. हा नवीन रस्ता व्हायच्या आधी म्हणजे साधारणतः एक 8-10 वर्षापूर्वी मी त्या जुन्याच रस्त्याने मुंबईला जायचो. पण आता फरक एवढाच होता की बऱ्याच दिवसापासून मी त्या जुन्या रस्त्याने मुंबईला गेलेलो नव्हतो आणि बराच विचार करून मी ठरवलं की जुन्याच रस्त्याने मुंबईला जायचं. आणि पुढे एका गावातून मी माझी गाडी सर्व्हिस रस्त्याने एका बाजूला घेतली आणि डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने वळवली. तोच तो मुंबईकडे जाणारा जुना रस्ता होता. त्यावेळी रात्रीचे 12 वाजलेले होते. आता मी जशी गाडी त्या जुन्या रस्त्याने वळवली तसं मला जाणवलं की त्या जुन्या रस्त्याची बरीच दुर्दशा झालेली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी छोटे मोठे खड्डे होते. रस्ता पण बराचसा अरुंद होता. पण जमेची बाजू एवढीच होती की त्या रस्त्याने फारशी रहदारी नसायची. आणि जसा मी त्या रस्त्याने बराचसा पुढे गेलो तसं मला जाणवायला लागलं की रस्त्याच्या आजूबाजूची झाडी बरीचशी घनदाट झालेली होती आणि एकंदरीत त्या रात्रीच्या काळोखामध्ये तो रस्ता मला भयान वाटायला लागला. आणि क्षणभर मनात विचार आला की उगीचच मी या रस्त्याने आलो. पण मी आता त्या रस्त्याने बराचसा पुढे गेलेलो होतो. आता धड मला माघारी जाणंही शक्य नव्हतं. त्यामुळे मी आता त्याच रस्त्याने पुढे पुढे जायचं ठरवलं. आता माझा ड्रायव्हिंगचा पेशा असल्यामुळे मला रात्री अपरात्री ड्रायव्हिंग करताना बऱ्याच वेळा चहा प्यावा लागायचा, कारण अधूनमधून डोळ्यावर झोप यायची. पण आता या रस्त्याने मला चहा कुठून मिळणार हाच प्रश्न होता. कारण मी जेव्हापासून या रस्त्याने माझी ट्रक वळवली होती तेव्हापासून नाही मला एखादं हॉटेल किंवा एखादी टपरी दिसलेली होती. तरी पण मी चहाची टपरी मला कुठे दिसते का याचा कानोसा घेत होतो, कारण मला चहाची खूपच तलब झालेली होती. आणि एक 10-15 मिनिटं मी पुढे गेलो असेल तसं मला रस्त्याच्या बाजूला एक टपरी वजा छोटंसं हॉटेल दिसलं. तसं मी माझ्या गाडीचा वेग कमी केला आणि हळूच त्या टपरीजवळ जाऊन मी माझी ट्रक थांबवली. जरी ट्रक मी थांबवलेली असली तरी ट्रकचं इंजिन मात्र मी चालूच ठेवलेलं होतं आणि मी आता ट्रकमधूनच त्या टपरीकडे बघायला लागलो. त्यावेळी मला दिसलं की त्या टपरीमध्ये एक म्हातारा माणूस बसलेला होता. साधारणतः 60-65 वय असेल त्याचं. आणि मी ट्रक तशीच चालू ठेवली आणि मी ट्रकमधून खाली उतरून त्या म्हाताऱ्या माणसाजवळ गेलो आणि एकदम जवळून मी त्यांना हाक मारली, काका. तसं त्या माणसानं एकदम दचकून माझ्याकडे बघितलं आणि तो चाचपडत मला विचारायला लागला, कोण, काय पाहिजे? तसं मी त्या म्हाताऱ्याला म्हणालो, काका चहा मिळतोय का इथे? तसं त्या म्हाताऱ्यानं होकारार्थी मान हलवली आणि तो म्हणाला, हो हो मिळेल की चहा, बसा इथं. असं म्हणून त्यानं हातानंच त्याच्या टपरीमधल्या एका बाकड्याकडे इशारा केला आणि मला तिथं बसायला सांगितलं. मी त्या बाकड्यावर बसलो. एक 5च मिनिटात त्याचा चहा तयार झाला. त्याने तो चहा कपबशीमध्ये ओतला आणि ती कपबशी घेऊन तो माझ्या दिशेने यायला लागला. त्यावेळी मला जाणवलं की त्या म्हाताऱ्याचं वय खूपच झालेलं होतं आणि त्याचे हातपाय थरथर कापत होते. ज्यावेळी तो ती कपबशी घेऊन माझ्याकडे येत होता त्यावेळी त्याचा कपबशी घेतलेला हात पण बऱ्यापैकी कापत होता. त्यामुळं कपातला सगळा चहा खालच्या बशीमध्ये सांडत होता आणि त्याच्या हाताची सगळी बोटं त्या बशीमधल्या चहामध्ये बुडालेली होती. मला ते थोडंसं गलिच्छ वाटले, पण शेवटी काय करणार. त्या म्हाताऱ्याने थरथरत्या हाताने तो चहाचा कप माझ्यासमोर धरला
तसा मी तो त्याच्या हातातून माझ्या हातामध्ये घेतला. आणि जसा मी त्या चहाचा पहिलाच घोट घेतला, तसं मला तो चहा थोडासा वेगळाच वाटला. म्हणजे त्याची चव मला थोडीशी विचित्रच वाटली. आणि मी त्या म्हाताऱ्याला विचारलं, "काका, चहा जरा वेगळाच लागतोय." तसा तो म्हातारा चाचपडत मला म्हणाला, "पोरा, आपल्याकडे मशीन आहेत. माझ्याकडे 2-3 शेळ्या आहेत आणि त्या शेळ्यांचंच दूध मी चहा बनवण्यासाठी वापरतोय. त्याच्यामुळे तुला त्या चहाचा थोडासा वास येत असेल." तसं मी काहीच बोललो नाही आणि मी चहाचा एक एक घोट प्यायला लागलो. पण खरं तर शेळीच्या दुधाचा चहा मी गावाकडे बऱ्याच वेळा पिलेला होतो आणि त्या पण चहाची चव मला चांगलीच माहिती होती. कसा तरी मी तो चहा संपवला. त्यानंतर मी माझ्या खिशातली एक बिडी काढली आणि ती शिलगावली आणि त्याच हॉटेलमध्ये बिडीचे झुरके मारत मी जरा वेळ बसलो. तो म्हातारा आता त्याच्या टपरीच्या बाजूने मागं कुठेतरी चाललेला मला दिसला. मी मात्र बिडीची झुरकी मारण्यामध्ये मग्न होतो. एक 5च मिनिटात माझी बिडी संपली. आता मला निघावं लागणार होतं. म्हणून मी आता त्या म्हाताऱ्याची वाट बघायला लागलो, कारण मला त्याचे पैसे द्यायचे होते. मी बराच वेळ त्याची वाट बघत होतो. जवळजवळ 10 मिनिटं मी तिथंच रेंगाळलो. त्यानंतर माझ्या मनात विचार आला, की चला आता जाऊया तसंच. त्या म्हाताऱ्यालाच गरज नाही पैशाची, तर आपण तरी काय करायचं? आणि असं पण त्याचा चहा एकदम थर्ड क्लास होता. त्या चहाचे काय पैसे द्यायचे? असा विचार करून मी पुन्हा माझ्या ट्रकच्या दिशेने चाललो. तसं अचानकच माझ्या ट्रकचं इंजिन बंद झालं. मला थोडंसं आश्चर्यच वाटलं, कारण चालू ट्रकचं इंजिन अचानक बंद कसं झालं असेल? तरी पण मी त्या गोष्टीचा फारसा विचार केला नाही आणि मी माझ्या ट्रकमध्ये चढलो आणि पुन्हा इंजिन स्टार्ट करायचा प्रयत्न करायला लागलो. पण इंजिन काही केलं स्टार्टच होत नव्हतं. शेवटी बरेचसे प्रयत्न केल्यानंतर माझ्या ट्रकचं इंजिन स्टार्ट झालं आणि मी पुन्हा तिथून निघालो. पण जसं मी आता ती जागा सोडली होती, तेव्हापासून मला माझा ट्रक पण थोडासा जड वाटायला लागला, जसं की माझ्या ट्रकमध्ये बरंचसं सामान भरलेलं असावं. पण खरं तर माझी ट्रक त्यावेळी पूर्णपणे मोकळी होती. मी आता जोराने माझ्या ट्रकचा ॲक्सिलेटर दाबत होतो, पण ट्रक मात्र एकदम लोडवर चालत होती. आता 1-2 किलोमीटरचं अंतर मी तसाच पुढे गेलेलो होतो, पण माझा ट्रक काही केले वेगच पकडत नव्हता. त्या टपरीपासून पण मी आता बराचसा लांब आलेलो होतो आणि अशा अंधाऱ्या रात्री एकट्याने कुठेतरी ट्रक थांबवायचं माझं धाडस पण होत नव्हतं. मी आता तसाच हळूहळू माझा ट्रक ओढत चाललेलो होतो. आता जवळजवळ एक 5-6 किलोमीटरचं अंतर पुढे गेल्यानंतर मी एका छोट्याशा चौकामध्ये जाऊन पोहोचलो. त्या चौकामध्ये एक छोटंसं एसटी स्टँड होतं. मी आता त्या चौकामध्ये माझी ट्रक थांबवली. ट्रक जरी थांबवलेली असली तरी मी इंजिन चालूच ठेवून ट्रकमधूनच आजूबाजूचा कानोसा घेतला आणि पुन्हा माझ्या ट्रकमधून खाली उतरलो. ट्रकचं इंजिन चालू असल्यामुळं पुढची हेडलाईट चालू होती. मी आता हळूहळू चालत ट्रकच्या मागच्या बाजूला गेलो आणि ट्रकच्या मागच्या फाळक्याला पकडून मी अलगद माझे शरीर वर उचलून ट्रकच्या मागच्या मोकळ्या हौदामध्ये बघायचा प्रयत्न करायला लागलो. अंधारामुळं मला आतलं काहीच दिसत नव्हतं. म्हणून मी माझ्या खिशातला मोबाईल काढून त्याचा टॉर्च ऑन करून आतमध्ये बघायला लागलो. आणि जसं मी माझ्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये आतमध्ये बघितलं, तसं आतलं दृश्य बघून माझे पाय जाग्यावर लटलट कापायला लागले. हातापायातलं अवसानच गळालं, कारण माझ्या ट्रकच्या मागच्या बाजूला 2 डेड बॉड्या ठेवलेल्या होत्या, पांढऱ्या कपड्यामध्ये लपेटलेल्या, आणि त्या पांढऱ्या कपड्यावर बरचसं रक्त लागलेलं होतं. तसा मला एक भीतीचा धक्काच बसला. माझा तोल गेला आणि मी धाडकन फाळक्यावरून खाली पडलो. मला काय खरं आणि काय खोटं तेच कळत नव्हतं. मी अंग झाडत उठलो आणि पुन्हा एकदा मी माझ्या ट्रकच्या फाळक्यावरून माझ्या ट्रकमध्ये डोकावून बघायला लागलो. पण त्यावेळी मात्र माझ्या ट्रकमधल्या त्या दोन्ही डेड बॉड्या अचानकच गायब झालेल्या होत्या. तसं मला वाटलं की कदाचित मला मगाशी भास झाला असेल. पण मला मगाशी अचानक जे काही दिसलं होतं त्यामुळं मी पुरता घाबरलेलो होतो. शरीराला हलकासा कंप सुटलेला होता. मी कसा तरी थरथरत पुन्हा माझ्या ट्रकच्या फाळक्यावरून खाली उतरलो आणि ट्रकची सगळी चाकं आळीपाळीने चेक करायला लागलो. कदाचित एखादं चाक पंक्चर वगैरे झालेलं असेल असं मला वाटत होतं. पण मी फिरून ट्रकचे सगळे टायर चेक केले, पण सगळे टायर्स एकदम व्यवस्थित होते. एक सुद्धा टायर पंक्चर नव्हतं. आता एवढ्या अंधाऱ्या रात्री मी याच्यापेक्षा जास्त काहीच करू शकत नव्हतो. शेवटी नाईलाजानं मला आहे त्या कंडिशनमध्ये तो ट्रक मुंबईला न्यावाच लागणार होता. तेवढ्यात अचानक ट्रकचं इंजिन पुन्हा एकदा बंद झालं. मी आता लगबगीनं ट्रकच्या केबिनकडे पळालो. कसं तरी मी ट्रकमध्ये चढलो आणि पुन्हा एकदा ट्रक स्टार्ट करायचा प्रयत्न करायला लागलो. पण ट्रक काही केल्या चालूच होईना. तसं मात्र भीतीने माझी बोबडीच वळली. मगाशी मला ट्रकच्या मागे जे काही भयानक दिसलं होतं, त्यानंतर अचानक ट्रकचं असं बंद पडणं हे माझ्यासाठी खूपच विलक्षण आणि विचित्र होतं. मनातल्या मनात मी देवाचा धावा करायला लागलो. देवाला प्रार्थना करायला लागलो की काहीही होऊ दे, पण माझी ट्रक चालू होती. आणि एक 4-5 वेळा प्रयत्न केल्यानंतर
माझा ट्रक अचानक स्टार्ट झाला. तसं मला हायसं वाटलं. माझा जीव भांड्यात पडला आणि मी आता ट्रक पुढे घेणार तेवढ्यात मला ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये माझ्या ट्रकच्या समोर एक बाई उभी असलेली दिसली. तसं मला अजून एक धक्का बसला. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की एवढ्या अंधाऱ्या रात्री ही बाई कुठून आली असेल आणि ती बाई रस्त्याच्या मधोमध का उभी असेल. मी आता एकदा दोनदा ट्रकचा हॉर्न पण वाजवला, तरी पण ती बाई रस्त्याच्या बाजूला सरतच नव्हती. साधारणतः 40च्या आसपास तिचं वय असावं. अंगावर साडी परिधान केलेली, रंग जेमतेम सावळा, मध्यम शरीरयष्टीची ती स्त्री होती. आता ती हळूहळू चालत माझ्या केबिनच्या ड्रायव्हर साईडकडे आली आणि तिनं खालूनच मला विचारलं, दादा, मला पुढच्या गावापर्यंत नेता का? तसं मी थोडासा विचार केला, कारण एवढ्या अंधाऱ्या रात्री लगेचच कुणालाही आपल्या गाडीमध्ये बसवणं हे खूपच रिस्की होतं. काय करावं ते कळत नव्हतं. मी इकडे तिकडे बघून व्यवस्थित कानोसा घेतला आणि ती एकटीच होती आणि खरंच संकटात होती याची खात्री करून घेतली. आणि बराच विचार करून मी तिला म्हणालो, ठीक आहे, या दुसऱ्या बाजूने आत. तसं ती बाई ट्रकच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि ट्रकमधून आत चढून माझ्या बाजूच्या सीटवर बसली. मी आता माझी गाडी चालू केली आणि पुढे घ्यायला लागलो. अजून पण माझी गाडी खूपच लोडवर चालत होती. तसं मी त्या बाईला विचारलं, मावशी, एवढ्या रात्रीचं एकटंच कसं घरातून बाहेर पडलं? तशी ती बाई 2 मिनिटं गप्प बसली. मला वाटलं की मी तिला प्रश्न विचारलेला तिला आवडला नसावा, त्यामुळे मी पुन्हा तिला काहीच विचारलं नाही. पण 2 मिनिटांनी ती अचानक बोलायला लागली. ती म्हणाली, दादा, माझं दुसरं कुणीही नाही. माझ्या घरामध्ये फक्त माझे वडील आहेत. तसं मी त्या स्त्रीला म्हणालो, अहो, मग वडिलांना घेऊन यायचं ना इकडं? तशी ती स्त्री मला म्हणाली, अहो दादा, माझ्या वडिलांचं हॉटेल तुम्ही ज्या रस्त्याने आला ना तिकडंच होतं. मी आता त्यांचीच वाट बघत बसलेले होते. ते रात्री 12-1 वाजता त्यांचं हॉटेल बंद करून या चौकामध्ये येतात आणि इथून पुढे मिळून आम्ही पुढच्या गावामध्ये जातो. तसं माझ्या लक्षात आलं की आपण ज्या टपरीवर चहा पिलेलो होतो तेच कदाचित या बाईच्या वडिलांचं हॉटेल असावं. त्यानंतर बराच वेळ आमच्या दोघांमध्ये कोणतंच संभाषण नव्हतं. पण एक 5 मिनिटानं ती स्त्रीच मला म्हणाली, दादा, बघा ना, लोक किती स्वार्थी असतात. आमच्या वडिलांना ऐकू येत नाही आणि फारसं दिसत पण नाही. त्याच्यामुळे बरेचसे लोक माझ्या वडिलांना फसवतात. ते लोक माझ्या वडिलांच्या हॉटेलवर चहा वगैरे पितात आणि पैसे वगैरे न देताच निघून जातात. त्या बाईचे ते शब्द ऐकून मला खूपच अवघडल्यासारखं वाटलं. मी काहीच बोललो नाही, कारण मी पण तेच केलेलं होतं. त्यानंतर एक 10 मिनिटांनी अचानक ती बाई मला म्हणाली, दादा, माझं गाव आले, गाडी इथंच थांबवा. तसं मी कचकन माझ्या ट्रकचा ब्रेक मारला आणि गाडी थांबवली. ती बाई आता ट्रकमधून खाली उतरली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन उभी राहिली. पण मला आता मनातून सारखं वाटत होतं की आपण त्या म्हाताऱ्या माणसाला पैसे दिले नव्हते. आपण तिच्या मुलीजवळ त्याचे पैसे देऊन टाकावे. म्हणून मी माझा ट्रक तसाच चालू ठेवला आणि पुन्हा ट्रकमधून खाली उतरलो आणि ट्रकला वळसा घालून मी त्या बाईजवळ गेलो आणि माझ्या खिशातून पैसे काढून मी त्या बाईसमोर धरत तिला म्हणालो, मावशी, तुमच्या वडिलांचे पैसे द्यायचे राहिले होते, हे घ्या. तसं ती बाई मला पुन्हा बोलायला लागली. पण यावेळी मात्र तिचा आवाज बराचसा बदललेला होता आणि खूपच भयानक वाटत होता. ती बाई मला म्हणाली, ते पैसे मला नको, माझ्या वडिलांनाच द्या. तसं मी त्या बाईला म्हणालो, अहो, पण मी आता इकडे मुंबईकडे चाललोय, मी परत कशाला जाईन? तसं ती बाई मला म्हणाली, तुम्हाला तिकडे जायची गरज नाही, माझे वडीलच आले तिकडं. असं म्हणून तिनं बोटाने इशारा केला आणि मी तिकडे बघितलं तर मला शेजारच्या झाडीतून एक म्हातारा माणूस येताना दिसला. तसं मला खूपच आश्चर्य वाटलं, कारण तो म्हातारा एवढ्या लवकर इथपर्यंत कसा आला असेल. सगळंच एकदम विचित्र घडत होतं. मी पटकन माझ्या हातातली नोट त्या म्हाताऱ्याच्या समोर धरली आणि जसं मी त्याच्या हाताकडे बघितलं तसं माझ्या अंगाला कापरच भरलं, कारण त्या म्हाताऱ्याचा हात पूर्णपणे रक्ताने माखलेला होता. मी आता माझी नजर उचलून त्याच्या तोंडाकडे बघितलं. त्यावेळी त्या म्हाताऱ्याचा अवतार पूर्णपणे बदललेला होता. त्याचं तोंड पूर्णपणे छिन्न विछिन्न झालेलं होतं. सगळे कपडे रक्तानं माखलेले होते. डोक्याची अर्धी कवटी फुटलेली होती आणि त्यातून अर्धा मेंदू दिसत होता. जसं की त्या म्हाताऱ्याचा एखादा मोठा ऍक्सिडेंट झालेला असावा असं त्याचं शरीर दिसत होतं. ते बघून मी खूपच घाबरलो. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटलं, हातापायातलं अवसान गळालं आणि मी भीतीने मटकन खालीच बसलो. तो म्हातारा माझ्याकडे बघून मोठमोठ्याने हसायला लागला. माझ्या हातातले पैसे गळून खाली पडले. कसं तरी मी त्या म्हाताऱ्यापासून मागं सरकलो. तसं मला जाणवलं की माझ्या मागं पण कुणीतरी आहे आणि मी दचकून मागं वळून बघितलं तर माझ्या मागं तीच बाई उभी होती आणि तिचं पण शरीर पूर्णपणे छिन्न विछिन्न झालेलं होतं. तिचं तोंड बघून असं वाटत होतं की एखाद्या ट्रकचं टायर तिच्या तोंडावरून गेलेलं असावं. मी आता झटकन तिथून उठलो
आणि अडखळत अडखळत पळायला लागलो. कसं तरी मी माझ्या ट्रकच्या जवळ पळत गेलो, पण तेवढ्यात अचानक ट्रकचं इंजिन पुन्हा एकदा बंद झालं. तसं मात्र मला कळलं की आज माझा शेवट आलाय. ते दोघेजण हळूहळू चालत माझ्याजवळ येतच होते आणि ते आता माझ्या अंगावर झडप घालणार तेवढ्यात अचानक माझ्या मोबाईलची रिंग वाजायला लागली आणि एका क्षणार्धात सगळंच वातावरण बदलून गेले. कारण मी लहानपणापासूनच हनुमानाचा भक्त, त्यामुळे मी माझ्या मोबाईलची रिंगटोन पण हनुमान चालीसाच ठेवलेली होती. आणि जसा मला फोन आला तसं माझ्या फोनची रिंगटोन म्हणजे हनुमान चालीसा वाजायला लागली. आणि जशी ती हनुमान चालीसा वाजायला सुरुवात झाली तशी माझ्याजवळ येणारी ती दोन विचित्र धुडं अचानक मागं सरली. ती स्त्री कानावर हात ठेवून जोरजोराने ओरडायला लागली. कदाचित त्या हनुमान चालिसेमुळे तिला वेदना होत असाव्यात. तो म्हातारा माणूस पण बराचसा मागं सरला. क्षणभर मला काय चाललंय तेच कळत नव्हतं. पण माझं मन थोडंसं थाऱ्यावर आलं तसं माझ्या लक्षात आलं की माझ्या मोबाईलच्या रिंगटोनमुळेच त्यांच्याबरोबर हे सगळं घडायला लागलं. सगळं प्रकरण माझ्या लक्षात आलं आणि हीच माझ्यासाठी संधी होती. मी माझ्या अंगात उसणं अवसान आणलं आणि पटकन उठलो. कारण आता फोन कट होण्याच्या आधी मला माझ्या ट्रकमध्ये चढून इथून सटकायचं होतं. आता मी जसा उठून माझ्या ट्रकला स्पर्श केला तसा अचानक माझा ट्रक पुन्हा एकदा चालू झाला. तेवढ्यात अचानक माझ्या मोबाईलवर येणारा फोन कट झाला आणि ते दोन शरीरं पुन्हा माझ्या जवळ यायला लागली. तसं पुन्हा एकदा माझ्या फोनची रिंग वाजायला लागली. तशी ती दोन शरीरं पुन्हा मागं सरली. आता मला वेळ दौडायचा नव्हता. मी विजेच्या चपळाईनं माझ्या ट्रकमध्ये चढलो आणि आता पुढं काय करायचं ते मला माहिती होतं. मी पटकन माझ्या ट्रकमधला स्पीकर माझ्या मोबाईलला कनेक्ट केला आणि मी माझ्या मोबाईल फोनमध्ये असणारी हनुमान चालीसा मोठ्या आवाजामध्ये ट्रकमधल्या स्पीकरवर लावली आणि ट्रकचा गिअर टाकून मी माझी ट्रक चालू केली. ती दोन शरीरं आता अचानक मला दिसेनाशी झाली होती. मी आता जोरजोराने माझी ट्रक पळवायला लागलो आणि आता माझी ट्रक बरीचशी हलकी वाटायला लागलेली होती. मी माझ्या मोबाईलमधली हनुमान चालीसा आता कंटिन्यू चालू ठेवलेली होती. कारण मला माहिती होतं की हे हनुमान चालीसाच आता माझा जीव वाचवणार आहे. आणि जवळजवळ 1 तास 1.5 तासाचं अंतर कापून गेल्यानंतर मी एका मोठ्या हायवे रस्त्याला लागलो. कसा तरी पहाटे 5 वाजता मी मुंबईमध्ये पोहोचलो. त्यावेळी माझ्या अचानक लक्षात आलं की रात्री आपल्याला कुणाचा तरी फोन आलेला होता. पण रात्रीच्या गडबडीत मला ते बघायचं लक्षातच राहिलेलं नव्हतं. मी पटकन माझ्या खिशातून फोन काढून रात्री कुणाचा फोन आला ते बघायला लागलो. तसं माझ्या लक्षात आलं की रात्री मला जो फोन केलेला होता तो माझ्या बायकोनेच केलेला होता. मनातल्या मनात मी बायकोचे खूपच आभार मानले. कारण तिनं जर रात्री मला फोन केला नसता तर माझं काय झालं असतं याचा विचार जरी केला तरी माझ्या अंगावर शहारा येत होता. तर मित्रांनो, ही होती आजची आपली कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि सोबतच आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.